हॅलो मित्रांनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत मस्त असे उपवासाचे पॅटीस. श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामध्ये जर आपल्या उपवासाला असं दमदार पॅटीस जर असेल तर उपवास करायला आणखीनच मजा येणार. रोज रोज शाबू खाऊनही कंटाळा येतो. चला तर मग बघूया, उपवासाच्या पॅटीससाठी 2-3 स्मॅश केलेले बटाटे घेतले आहेत, खवलेला एक नारळ घेतला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि जी आपण भगर आहे ना, ती थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली आहे. चला तर आता आपण त्यासाठी आधी सारण बघूया. सारणमध्ये छान असं ओला खवलेल्या नारळामध्ये मिरची घेतली आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ह्याचं सारण तयार करून घेतलं आहे. आपण जो स्मॅश केलेला बटाटा होता त्यामध्ये थोडीशी भगर घालून ते छान असं घट्ट मळून घ्यायचं. त्यानंतर एक पारी करून घ्यायची, म्हणजे बटाट्याच्या पिठाची छान अशी पारी करून त्यामध्ये ते सारण भरून घ्यायचं आणि छान असं गोल गोळा करून घ्यायचा आणि तो थोडासा नंतर भगरमध्ये बुडवून आपण तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं. कसे वाटले उपवासाचे पॅटीस? एकदम छान आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.